रात्रीचे 12 वाजले होते. देशमुख वाड्याच्या शांततेला अचानक एका किंकाळीने चिरट टाकलं. कोणी आहे का? वाचवा, आदित्य. क्षणात संपूर्ण वाडा हादरला. वरच्या मजल्यावरून धावत खाली येणाऱ्या नोकरांच्या पावलांचा आवाज, घाबरलेल्या नातेवाईकांची आरडाओरड आणि त्या सगळ्यात रक्ताने माखलेल्या हातांनी उभी असलेली नववधू वैदेही देशमुख. तिच्या अंगावरची लाल पैठणी रक्ताने काळसर झाली होती. चेहऱ्यावर भीती, डोळ्यात अश्रू आणि ओठांवर एकच नाव, आदित्य. ती पुन्हा किंचाळली, लवकर या. कुणीतरी आदित्यवर गोळ्या झाडल्या आहेत. तो मरतोय. क्षणात सगळे त्याच्या खोलीकडे धावले. जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आदित्य देशमुख, छातीत 3 गोळ्या आणि त्याच्या शेजारी गुडघ्यावर बसून थरथरणारी वैदेही. पण त्या क्षणी एकच प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता, आदित्यवर गोळ्या कोणी झाडल्या? आणि त्याहून मोठा प्रश्न, लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधू वैदेही त्याच्या खोलीत का होती? या प्रश्नांची उत्तरं लपली होती 5 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एका निर्णयात. 5 वर्षांपूर्वी. आता बघूया पुढे काय होतं. अमेरिकेतून आपल्या मूळ गावी परतणाऱ्या वैदेही देशमुखला अजिबात कल्पना नव्हती की तिच्या आयुष्याचा सर्वात भयानक अध्याय आता सुरू होणार आहे. 5 वर्षांनंतर वैदेही देशमुख अमेरिकेतून आपल्या मूळ गावी परतली. गावात पाऊल टाकताच तिला वातावरण एकाच वेळी अनोळखी आणि जुन्या आठवणींनी भरलेलं वाटलं. देशमुख वाड्याबाहेर तिच्या स्वागतासाठी लावलेले फलक, रंगीबेरंगी फुलांनी सजावट आणि रोषणाई पाहून तिची पावलं काही क्षण थबकली. देशमुख कुटुंबातील सर्वजण हसतमुखाने तिच्या स्वागतासाठी पुढे आले. तिच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. इतक्या वर्षांनंतर तिला पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पण वैदेहीचं लक्ष मात्र त्या कृत्रिम हसऱ्या चेहऱ्यांकडे नव्हतं. ती फक्त त्या जुन्या वातावरणाकडे पाहत होती जे मागे सोडून ती अमेरिकेला गेली होती. गोविंदराव देशमुख पुढे आले आणि त्यांनी प्रेमाने तिला मिठी मारली. त्यांच्या डोळ्यात अभिमान आणि मायेची चमक होती. स्वागत आहे माझ्या लेकरा. इतक्या वर्षांनी तू परत आलीस. आज आपल्या देशमुख वाड्याची रौनक पुन्हा परत आली आहे. वैदेही हलकसं हसली, वडिलांच्या मिठीत शिरली आणि आजूबाजूला नजर फिरवत म्हणाली, धन्यवाद बाबा. इथले रस्ते आणि हा देशमुख वाडा अजूनही तसाच आहे. काहीच बदललेलं नाही. वाड्यातील नोकर आणि जवळचे नातेवाईक तिचं सामान आत नेत होते. एक जण म्हणाला, बाळा, तू दमली असशील. आधी आत जाऊन थोडी विश्रांती घे. वैदेहीने बॅग खांद्यावर सावरत उत्तर दिलं, नाही, मी ठीक आहे. प्रवास खूप लांबचा होता म्हणून थोडंसं डोकं जड झालंय. थोड्याच वेळात वाड्याच्या मोठ्या दिवाणखान्यात सगळे जमले. चहा, फराळ आणि मिठाईचा कार्यक्रम सुरू झाला. अचानक गोविंदराव देशमुख उठले. त्यांनी हाताने सर्वांना शांत राहण्याचा इशारा केला. मग त्यांनी वैदेहीच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि अभिमानाने जाहीर केलं, आज माझी मुलगी 5 वर्षांनी घरी परत आली आहे. या आनंदाच्या प्रसंगी मी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करतो. माझ्या मुलीचं लग्न माझ्या भाच्यासोबत, आदित्य देशमुख सोबत ठरवलं आहे. हे ऐकताच दिवाणखान्यात बसलेल्या सगळ्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद पसरला. पण वैदेहीच्या पायाखालची जमीनच सरकली. काही क्षणांपूर्वी प्रवासाचा थकवा घालवत बसलेली ती हा निर्णय ऐकून पूर्णपणे स्तब्ध झाली. गोविंदराव देशमुख पुढे म्हणाले, आजपासून हा विषय आणखी पुढे ढकलला जाणार नाही. वैदेही आणि आदित्यचं लग्न ठरलं आहे. आदित्य हा गोविंदरावच्या काकांची मुलगी म्हणजेच चुलत बहिणीचा मुलगा होता. आयुष्यात पतीच्या निधनानंतर मीनाक्षीने खूप काही सहन केलं होतं. एकत्र कुटुंब आणि बहिणीची वाईट अवस्था पाहून तीही तिथेच माहेरी त्यांच्यासोबत राहत होती. सगळे एकमेकांचं अभिनंदन करू लागले. मीनाक्षी आत्या हसत म्हणाल्या, वा दादा, किती सुंदर निर्णय घेतलात. दोघांची जोडी खूप छान दिसेल. पण वैदेही मात्र जागच्या जागी दगडासारखी उभी राहिली. तिचे डोळे विस्पारले होते. तिला स्वतःच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. काय बाबा, तुम्ही हे काय बोलत आहात? माझं आणि आदित्यचं लग्न? मला एकदाही न विचारता तुम्ही असा निर्णय कसा घेऊ शकता? गोविंदराव देशमुख तिचा विरोध दुर्लक्षित करत शांतपणे म्हणाले, बाळा, आदित्य सुशिक्षित, समजूतदार आणि जबाबदार मुलगा आहे. आपल्या देशमुख कुटुंबासाठी यापेक्षा चांगलं नातं आणखी काय असू शकतं? हे ऐकताच वैदेही संतापाने थरथरत उभी राहिली. तिचा चेहरा लालबुंद झाला होता. नाही बाबा, हे कधीच होणार नाही. तुम्ही माझं आयुष्य त्या माणसाशी कसं जोडू शकता?
वडिलांचा निर्णय ऐकताच तिच्या मनात दडलेला राग जणू ज्वालामुखीसारखा बाहेर फुटला. तिच्या डोळ्यात संतापाची आग धगधगत होती. आदित्यचं नाव ऐकलं तरी तिला असह्य होत होतं. अमेरिकेतील मोकळ्या आणि आधुनिक वातावरणात राहून आलेल्या वैदेहीला गावात वाढलेल्या आदित्यची किंमतच वाटत नव्हती. ती सगळ्यांसमोर संतापाने बोलू लागली, त्याचं नाव सुद्धा माझ्यासमोर घेऊ नका. तो माझ्या लायकीचाच नाही. तुम्हा सगळ्यांना काय वाटतं? मी अमेरिकेतून परत फक्त त्याच्याशी लग्न करण्यासाठी आले आहे का? जवळ उभ्या असलेल्या मीनाक्षी आत्याने नाराजीने तिला थांबवलं. वैदेही, जरा जपून बोल. आदित्य तुझा होणारा नवरा आहे. वैदेही उपहासाने हसली आणि तडक उत्तर दिला, नवरा? ते स्वप्न पाहणं सोडून द्या. तो कितीही शिकलेला असो, माझ्यासाठी तो एक उद्धट अहंकारी माणूस आहे. त्याला फक्त इतरांवर हुकूम गाजवता येतो. गोविंदराव देशमुखांनी रागाने आपली काठी जमिनीवर आपटली आणि कडक आवाजात म्हणाले, वैदेही, आता पुरे झालं. तुझ्या जिभेवर ताबा ठेव. आदित्य हा या देशमुख वाड्याचा मान आहे आणि जे ठरलं आहे तेच होणार. यावर आता आणखी एक शब्दही ऐकला जाणार नाही. वैदेहीच्या डोळ्यात अश्रू दाटले. तिने संताप आणि वेदनेने गोविंदराव देशमुखांकडे पाहिलं. तिचा श्वास जोरात चालला होता. वाद मी घालत नाही बाबा. माझ्या आयुष्याचा निर्णय तुम्ही माझी इच्छा न विचारता घेत आहात. आदित्यसारखा माणूस माझ्यासाठी कधीच योग्य नाही. मी त्याच्याशी लग्न कधीच करणार नाही. दिवाणखाण्यात बसलेले सगळे नातेवाईक शांत झाले. वैदेहीच्या मनातला राग आता टोकाला पोहोचला होता. तिचा संयम पूर्णपणे तुटला होता. स्वतःवर जबरदस्तीने लादल्या जाणाऱ्या या नात्याविरुद्ध ती उघडपणे उभी राहिली होती. तिने सगळ्यांच्या डोळ्यात डोळे घालून ठाम आवाजात सांगितलं, सगळ्यांनी नीट ऐका. मी स्पष्ट सांगते, हे लग्न मी कधीच स्वीकारणार नाही. गोविंदराव देशमुख संतापाने तिच्याकडे चालत आले. वैदेही, तुला शुद्ध आहे ना? मोठ्यांसमोर उभं राहून अशी भाषा बोलायची हिंमत कशी झाली तुझी? वैदेही कळवट हसली. तिच्या डोळ्यांतून राग आणि असहाय्यतेचे अश्रू वाहू लागले. शुद्धीत मीच आहे बाबा. माझ्या आयुष्याचा निर्णय तुम्ही घेत आहात. सगळ्यांनी ऐकून ठेवा. माझ्यावर जबरदस्ती केली तर मी या घरात जिवंत राहणार नाही. मी स्वतःचं आयुष्य संपवेन, पण आदित्यशी लग्न कधीच करणार नाही. हे शब्द ऐकताच वाड्यातील सगळ्या महिला घाबरून ओरडल्या. अगं काय अशुभ बोलतेस? अशी वाईट भाषा तोंडातून काढू नको. वैदेहीने केस मागे सारले आणि तुटक्या पण ठाम आवाजात म्हणाली, मरण स्वीकारेन, पण अशा नात्यात गुदमरून जगणं स्वीकारणार नाही. तुम्हाला जे करायचं ते करा. माझा निर्णय अंतिम आहे. तिचे शब्द अजूनही दिवाणखाण्यात घुमत होते. तेवढ्यात मुख्य दरवाजाकडे सगळ्यांचं लक्ष गेलं. दारात आदित्य उभा होता. काही वेळ तो शांतपणे उभा राहून आत घडणारं सगळं पाहत होता. त्याचा चेहरा दगडासारखा कठोर होता आणि डोळ्यात थंड संताप धगधगत होता. त्याला पाहताच दिवाणखाण्यातील प्रत्येकाचा श्वास जणू थांबला. आदित्यने वैदेहीकडे तिरस्काराने भरलेली एक नजर टाकली. एकही शब्द न बोलता तो वळला आणि भराभर पावलं टाकत बाहेर निघून गेला. वैदेही अजूनही धापा टाकत उभी होती. तिची नजर दाराकडे गेली आणि आदित्य दिसताच तिच्या तोंडून नकळत त्याचं नाव बाहेर पडलं. आदित्य. क्षणभर तिच्या हृदयाचा ठोका चुकला. दारात उभा असलेला आदित्य उंच, रुबाबदार आणि ताठ उभा होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव इतके कठोर होते की त्याच्याशी बोलायची हिंमत कोणालाच होत नव्हती. त्याच्या ओठांवर एक उपहासपूर्ण स्मित उमटलं, पण पुढच्या क्षणी ते संतापात बदललं. गोविंदराव देशमुख आणि इतर नातेवाईक घाईघाईने उठले. आदित्य बाळा, तू कधी आलास? माझं ऐक. पण आदित्यने त्यांच्याकडे न पाहताच हाताने थांबण्याचा इशारा केला. त्याची नजर अजूनही वैदेहीवरच रोखलेली होती. काही ऐकायची गरज नाही मामा. जे ऐकायचं होतं ते मी ऐकलं आहे. त्याच्या बुटांचा आवाज दिवाणखाण्यात घुमला. तो शांतपणे मागे वळला आणि कोणाकडेही न पाहता बाहेर निघून गेला. जाताना तो फक्त एवढंच म्हणाला, अशा मुलीशी जबरदस्तीने लग्न करण्याची मला सुद्धा अजिबात इच्छा नाही. आदित्य निघून गेल्यावर संपूर्ण देशमुख वाड्यावर भीषण शांतता पसरली. गोविंदराव देशमुखांचा राग आता अनावर झाला होता. त्यांचा चेहरा लालबुंद झाला होता. वैदेहीची उघड बंडखोरी ते आता अजिबात सहन करणार नव्हते. त्यांनी पुन्हा काठी जमिनीवर जोरात आपटली आणि कडक आवाजात निर्णय सुनावला. हे नातं आता फक्त घोषणा राहिलेलं नाही, तर आपल्या घराण्याच्या मानसन्मानाचा प्रश्न आहे. आणि हे लग्न याच आठवड्यात होणार. हा माझा अंतिम निर्णय आहे. त्यांनी पुन्हा एकदा काठी आपटली. सगळेजण शांत व्हा. हा तमाशा आता इथेच संपला. आणि वैदेही, आज तू ज्या पद्धतीने मोठ्यांचा अपमान केलास त्याची किंमत तुला चुकवावीच लागेल.
वैदेहीने डोळ्यातले अश्रू पुसले आणि ताट उभी राहत गोविंदराव देशमुखांकडे निर्भीड नजरेने पाहिलं. शिक्षा? कसली शिक्षा बाबा? खरं बोलणं हा गुन्हा आहे का? मी एकदा नाही 1000 वेळा सांगते, मला हे लग्न अजिबात मान्य नाही. गोविंदराव देशमुखांच्या कपाळावरील शीर रागाने फुगली. त्यांनी तिच्याकडे बोट दाखवत ठाम आवाजात म्हटलं, हे लहानपणी ठरलेलं लग्न आहे वैदेही. हा काही मुलांचा खेळ नाही की हवं तेव्हा होकार द्यायचा आणि हवं तेव्हा नकार. हे लग्न याच आठवड्यात होणार आणि आता या घरात तुझा हट्ट अजिबात चालणार नाही. आजूबाजूला उभे असलेले नातेवाईक कुजबुजू लागले. मुलीने तर हद्दच केली. मोठ्यांच्या तोंडावर अशी भाषा बोलते. वैदेहीने संताप आणि असहाय्यतेने दोन्ही मुठी घट्ट आवळल्या. तिच्या मनात येत होतं की ही जमीन फाटावी आणि ती त्यात कायमची गडप व्हावी. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, बाबा, तुम्ही जबरदस्तीने माझं लग्न लावू शकता, पण माझं मन कधीच जिंकू शकणार नाही. सगळे जण निघून गेल्यावर वैदेही आपल्या खोलीत आली. तिने आतून दरवाजा बंद केला आणि जमिनीवरच बसून राहिली. अमेरिकेच्या मोकळ्या आणि स्वतंत्र आयुष्यात जगलेल्या त्या मुलीसाठी हा कैदेसारखा निर्णय एखाद्या शिक्षेपेक्षा कमी नव्हता. तिच्या मनात भावनांचं वादळ उसळलं. ती एकटीच खोलीत बसून ढसाढसा रडू लागली. तिचे हुंदके संपूर्ण खोलीत घुमत होते. असहाय्यतेची भावना तिला आतून पोखरत होती. तिने गुडघ्यात चेहरा लपवला आणि मोठमोठ्याने रडत राहिली. तिचं संपूर्ण अस्तित्व या धक्क्याने हादरलं होतं. देवा, माझ्याबरोबर हे काय होत आहे? मी माझ्या आयुष्याबद्दल किती स्वप्न पाहिली होती आणि या लोकांनी माझी इच्छा न विचारताच माझं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं. ती खोलीच्या बंद भिंतीकडे पाहत राहिली. त्या भिंतीमध्येच तिची प्रत्येक स्वप्न गुदमरून मरत असल्याची तिला जाणीव होत होती. कोणीही माझं ऐकायला तयार नाही. सगळ्यांना फक्त स्वतःचा हट्ट आणि देशमुख वाड्याची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे. माझ्या आनंदाची कोणालाच किंमत नाही. तिने केसांतून हात फिरवला आणि वेदनेने भरलेल्या आवाजात स्वतःशीच म्हणाली, आदित्यशी लग्न? नाही, हे मी कधीच करू शकत नाही. त्यापेक्षा आम्ही अमेरिकेतूनच परत आलेच नसते तर बरं झालं असतं. तिच्या हुंदके आता शांत संस्कारात बदलले होते. ती छताकडे निर्विकार नजरेने पाहत स्वतःला जगातील सर्वात असहाय्य मुलगी समजू लागली. घरातील मोठ्यांचे कठोर निर्णय, सततचा दबाव आणि प्रतिष्ठेच्या नावाखाली झालेली जबरदस्ती यासमोर शेवटी वैदेहीचा नाईलाज झाला आणि तो दिवस उजाडला. संपूर्ण देशमुख वाडा नववधूसाठी सजवला गेला होता. नातेवाईक आनंदात वावरत होते. सर्वत्र मंगलमय वातावरण होतं. पण त्या बाह्य उत्साहामागे वैदेहीचं मन मात्र आतून तुटत होतं. भरजरी लाल पैठणी, सोन्याचे दागिने आणि नववधूचा साज चढवून ती सोफ्यावर अगदी निर्जीव पुतळ्यासारखी बसली होती. तिच्या आजूबाजूला सुरू असलेलं हसणं, बोलणं आणि आनंदाचे स्वर तिच्या कानांवर जणू शिक्षेसारखे आदळत होते. पुरोहितांनी मंत्रोच्चार सुरू केले. 7 फेरे झाले. त्याने वैदेहीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. अखेरीस तिच्या इच्छेविरुद्ध लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाले. वैदेहीचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. तिने राग, वेदना आणि असहाय्यतेने भरलेले लालसर डोळे वर केले. गळा दाटून आला होता. ती कसंबसं मनातच म्हणाली, माझ्यावर दबाव आहे. सगळं काही जबरदस्तीने होत आहे. पण माझं ऐकणार तरी कोण आहे? तिच्या त्या शब्दात होकार नव्हता, पण पराभव होता. पुरोहितांनी मंगलाष्टक संपवून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिला. आजूबाजूला उभे असलेले नातेवाईक अभिनंदन करू लागले. एक काकू हसत म्हणाल्या, चला, शेवटी मुलगी शहाणी झाली. आता सगळं सुरळीत झालं. वैदेहीने दोन्ही हातांनी आपलं डोकं धरलं. तिच्या डोळ्यांतून अश्रूंचे थेंब गालावरून ओघळत खाली पडले. ती मनोमन म्हणाली, हे लग्न नाही, माझ्या आयुष्यावर ठेवलेला एक जड दगड आहे. देवालाच माहीत, या काळोख्या रात्रीनंतर माझ्या आयुष्यात अजून कोणतं वादळ येणार आहे. रात्रीचे 12 वाजले होते. संपूर्ण देशमुख वाड्यावर शांतता पसरली होती. पण वैदेहीच्या छातीत उसळणारं वादळ काही शांत होण्याचं नाव घेत नव्हतं. लग्नाचा साज, भरजरी पैठणी आणि जड दागिने अंगावर असतानाच ती संतापाने थेट आदित्य देशमुखच्या खोलीकडे निघाली. तिने दरवाजावर टकटक करण्याचंही कष्ट घेतले नाहीत. एका झटक्यात तिने दरवाजा उघडून आत प्रवेश केला. वैदेही खोलीत शिरली. मंद प्रकाशात आदित्य देशमुख शांतपणे उभा होता. तो कोणतीही भावना न दाखवता तिच्याकडे पाहत होता. वैदेही संतापाने भराभर पावलं टाकत त्याच्या समोर येऊन उभी राहिली. तिचा श्वास जोरात चालू होता. डोळ्यात राग, वेदना आणि तिरस्काराच्या ज्वाळा दगदगत होत्या. दार बंद करण्याची गरज नाही आदित्य. आज जे काही तू माझ्या घरच्यांशी मिळून केलं आहेस त्याचा हिशोब आज इथेच होणार.
आदित्यने हात छातीवर घातले आणि तिच्याकडे निर्विकार नजरेने पाहिलं. त्याच्या ओठांवर उपरोधिक हास्य उमटलं. यावेळी आणि या अवतारात माझ्या खोलीत आली आहेस. लग्नाच्या पहिल्याच रात्रीचा परिणाम दिसतोय. वैदेहीचा संताप आणखी भडकला. याला परिणाम म्हणतोस? जबरदस्तीने लादलेल्या लग्नाला तू लग्न म्हणतोस? तुला वाटलं मी हे सगळं शांतपणे स्वीकारेन? आदित्यचा चेहरा आणखी कठोर झाला. तो तिच्याजवळ 2 पावलं पुढे आला. जरा जपून बोल. वैदेही, हे लग्न काही खेळ नव्हतं आणि आता या निर्णयातून मागे फिरण्याचा कोणताही मार्ग तुझ्याकडे नाही. वैदेही उपहासाने हसली. डोळ्यातले अश्रू गालांवर ओघळू लागले. मार्ग? तुम्ही दोघांनी मिळून माझे सगळेच मार्ग बंद केलेत. पण का? माझ्याबद्दल इतकाच राग होता तर माझ्या आयुष्याला ही बेडी का घातली? ती अजून काही बोलणार इतक्यात तिची नजर खोलीच्या एका कोपऱ्याकडे गेली आणि तिच्या तोंडचे शब्द तिथेच गोठले. समोरच जमिनीवर आदित्य रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याचं शरीर वेदनेने तडफडत होतं. छातीभोवती रक्ताचा मोठा डोह साचत चालला होता. थरथरणारी बोटा आणि मंदावत चाललेला श्वास पाहून मृत्युयुक्ती जवळ आल्याचं स्पष्ट दिसत होतं. क्षणभरापूर्वीचा वैदेहीचा सारा राग एका क्षणात विरघळून गेला. तिचा चेहरा फटक पडला. आदित्य? तिच्या तोंडून कसाबसा शब्द बाहेर पडला. आदित्यने मोठ्या कष्टाने रक्ताळलेले डोळे उघडले. त्याच्या ओठांतून रक्त वाहत होतं. त्याने हलक्या आवाजात तिचं नाव उच्चारण्याचा प्रयत्न केला. वैदेही. तो आवाज इतका क्षीण होता की तिला कसाबसा ऐकू आला. वैदेहीच्या हृदयाची धडधड वाढली. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती धावत त्याच्याजवळ आली आणि गुडघ्यावर कोसळली. हे काय झालंय तुला? आदित्य, माझ्याकडे बघ. डोळे उघड आदित्य. तिने थरथरणाऱ्या हातांनी त्याच्या रक्ताने माखलेल्या शरीराला स्पर्श केला. नाही नाही, असं होऊ शकत नाही. उठ. हे एवढं रक्त? कुणी केलं हे? तिने त्याच्या शर्टाची बटणं उघडली आणि पुढच्या क्षणी तिच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. आदित्यच्या छातीत 3 गोळ्या घुसल्या होत्या. त्या जखमांतून सतत रक्त वाहत होतं. प्रत्येक श्वासासोबत रक्त आणखी बाहेर येत होतं. तो क्षण पाहताच वैदेहीच्या मनातील डॉक्टर आणि पत्नी दोघेही जणू एकाच वेळी हादरल्या. तिचा तोल गेला. ती वेड्यासारखी उठली आणि खोलीबाहेर धावत आली. तिने स्वतःच्या रक्ताने माखलेल्या हातांकडे पाहिलं आणि भीतीने जोरात किंचाळली. कोणी आहे का? लवकर या. आदित्यला कोणीतरी गोळ्या मारल्या आहेत. तो मरतोय. ती धावतच संपूर्ण देशमुख वाड्यात ओरडू लागली. लवकर वर या. कुणीतरी या. आदित्यच्या छातीत 3 गोळ्या लागल्या आहेत. तो तडफडतोय. तिचा आवाज ऐकताच वाड्यातील सगळे नातेवाईक, नोकर आणि घरातील मंडळी घाबरून आपल्या खोल्यांतून बाहेर आली. रक्ताने माखलेल्या नववधूच्या वेशात वैदेहीला त्या अवस्थेत पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. ती कोणाचंही काही न ऐकता सर्वांना ओढत आदित्यच्या खोलीत घेऊन गेली. रडत रडत ती ओरडू लागली. कृपया त्याला लगेच रुग्णालयात घेऊन चला. उशीर करू नका. गोविंदराव देशमुख धावत आत आले. वैदेहीने त्यांचा हात घट्ट पकडला. बाबा, उभं राहून काय करताय? कृपा करून त्याला वाचवा. तो मरतोय. आपण आत्ताच त्याला रुग्णालयात घेऊन गेलं पाहिजे. घरातील एक काका घाबरत पुढे आले. आदित्यचं रक्ताने माखलेलं शरीर पाहताच ते हादरून गेले. देवा, हे काय झालं? लवकर गाडी काढा. आदित्यला उचला. एक क्षणही वाया घालवू नका. वैदेहीने स्वतःचे कपडे रक्ताने माखल्याचीही पर्वा केली नाही. ती पुन्हा जमिनीवर बसली. आदित्यचं डोकं अलगद आपल्या मांडीवर घेतलं आणि डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहत असतानाच गोविंदराव देशमुखांकडे पाहत थरथरत्या आवाजात म्हणाली. बाबा, माझं एकदा ऐका. बाबा, आदित्यला काही झालं तर मी स्वतःलाही कधी माफ करू शकणार नाही. कृपा करून गाडी लगेच काढा. एक क्षणही वाया घालवला तर आपण त्याला गमावू. रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात प्रचंड धावपळ सुरू होती. स्ट्रेचरवर पडलेल्या आदित्य देशमुखला डॉक्टर वेगाने ऑपरेशन थिएटरकडे घेऊन जात होते. वैदेहीच्या अंगावर अजूनही नववधूची पैठणी होती. तिचे दोन्ही हात रक्ताने माखलेले होते. ती रडत रडत त्याच्या मागे धावत होती. पण रुग्णालयात पोचताच सगळं चित्र बदललं. देशमुख कुटुंबातील प्रत्येकाच्या नजरा तिच्यावर खिळल्या. तिचं सांत्वन करण्याऐवजी सगळ्यांनी घडलेल्या घटनेचा दोष तिच्यावरच टाकायला सुरुवात केली. घरातील एक ज्येष्ठ काकू संतापाने पुढे आल्या. त्यांनी वैदेहीला खांद्याने मागे ढकलत संतापाने म्हटलं. दूर हो आमच्या नजरेसमोरून. पाय ठेवताच आमच्या घरावर संकट आणलंस. अपशकुनी मुलगी. वैदेहीने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं. मोठी आई, तुम्ही असं का बोलताय? मी तर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.
पण गोविंदराव देशमुखही संतापाने तिच्याकडे पाहत म्हणाले, गप्प बस वैदेही. तू या घरात आल्यापासून फक्त संकटच आली आहेत. लग्नाला काही तासही झाले नाहीत आणि आदित्य, जो आमच्या नंतर या घराचा एकमेव वारस आहे, तो मृत्यूशी झुंज देतोय. हे शब्द ऐकताच वैदेहीच्या पायातील शक्तीच निघून गेली. ती भिंतीला टेकून खाली बसली. देवा, मी डॉक्टर आहे. मी तर त्यांचा जीव वाचवायचा प्रयत्न करत होते आणि सगळे मला दोष देत आहेत. बाहेर नातेवाईकांचे आरोप, रडारड आणि गोंधळ सुरू होता. पण ऑपरेशन थिएटरच्या आत जीवन आणि मृत्यूची झुंज सुरू होती. आणि त्या क्षणी वैदेहीच्या मनातील डॉक्टर जागी झाली. तिने डोळे पुसले, स्वतःला सावरलं, पटकन सर्जिकल गाऊन घातला, हात निर्जंतुक केले आणि कोणाच्याही परवानगीची वाट न पाहता ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश केला. आत वरिष्ठ डॉक्टर आदित्यचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. वैदेहीने ठाम आवाजात सांगितलं, सगळे थोडं बाजूला व्हा. मी त्याची पत्नी आहे आणि एक सर्जनही आहे. हे ऑपरेशन मी स्वतः करणार. एक सहाय्यक डॉक्टर आश्चर्याने म्हणाला, मॅडम, ही केस खूप गुंतागुंतीची आहे. आदित्यच्या छातीत 3 गोळ्या घुसल्या आहेत. खूप रक्तस्राव झाला आहे. वैदेहीचा आवाज मात्र अजिबात डळमळला नाही. मला सगळं माहिती आहे. गोळ्या काढणं आणि अंतर्गत रक्तस्राव थांबवणं हे ऑपरेशन मीच करेन. ती आदित्यच्या चेहऱ्याजवळ आली. त्याचा श्वास अत्यंत मंद झाला होता. तिने मनातच पुटपुटलं, आदित्य, मी तुला मरू देणार नाही. मृत्यूला तुला माझ्यापासून हिरावून नेऊ देणार नाही. ऑपरेशन थिएटरमध्ये तणावाचं वातावरण होतं. आदित्य बेशुद्ध अवस्थेतही जीवन आणि मृत्यूच्या सीमारेषेवर झुंज देत होता. वैदेहीने छातीवर पहिला चिरा दिला. इतक्यात एक अनपेक्षित घटना घडली. बेशुद्ध असलेल्या आदित्यचा हात अचानक हलला आणि त्याने वैदेहीचा हात इतक्या घट्ट पकडला की तिथे उपस्थित सर्व डॉक्टर आणि परिचारिका स्तब्ध झाल्या. वैदेही काही क्षण थांबली. तिने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. एक परिचारिका आश्चर्याने म्हणाली, मॅडम, रुग्ण बेशुद्ध आहे, तरीही त्यांची पकड इतकी मजबूत कशी? वैदेहीने आपला हात सोडवण्याचा प्रयत्नही केला नाही. उलट तिने दुसऱ्या हाताने त्याचा थंड पडत चाललेला हात अलगद धरला. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. तो बेशुद्ध असेल, पण त्याच्या मनाला माहीत आहे, या क्षणी त्याच्यासोबत मीच आहे. माझाच हात त्याची शेवटची आशा आहे. तिने स्वतःला सावरला आणि पुन्हा पूर्ण लक्ष शस्त्रक्रियेवर केंद्रित केलं. आदित्यची पकड शेवटपर्यंत तिच्या हातावर तशीच राहिली. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर परिस्थिती बदलू लागली. वैदेही आणि तिच्या वैद्यकीय पथकाने आदित्यच्या छातीत अडकलेल्या 3ही गोळ्या यशस्वीपणे बाहेर काढल्या. अंतर्गत रक्तस्राव पूर्णपणे थांबला. मॉनिटरवरील हृदयाचे ठोके आता स्थिर दिसू लागले. मृत्यूचा धोका टळला होता. शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी झाली होती. वैदेहीने कपाळावरील घाम पुसला आणि डोळे मिटून देवाचे आभार मानले. देवा, धन्यवाद. त्याचा श्वास पुन्हा स्थिर झाला. आपण त्याला वाचवलं. सहाय्यक डॉक्टर हसत म्हणाला, अभिनंदन मॅडम, ऑपरेशन 100% यशस्वी झालं आहे. आता रुग्ण धोक्याबाहेर आहे. वैदेहीने हातमोजे आणि मास्क काढून बाजूला ठेवले. ती आदित्य जवळ गेली. त्याच्या कपाळावर हलकेच हात फिरवला आणि हळू आवाजात म्हणाली, मी सांगितलं होतं ना आदित्य, मी तुला मरू देणार नाही. अजून आपल्यात खूप हिशेब बाकी आहेत. ऑपरेशन यशस्वी झाल्याची बातमी बाहेर पोहोचताच संपूर्ण रुग्णालयात आनंदाची लाट पसरली. काही वेळातच ही बातमी संपूर्ण गावात आणि देशमुख वाड्यात वाऱ्यासारखी पसरली. देशमुख घराण्याचा एकमेव वारस आदित्य देशमुख याच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी ऐकून संपूर्ण परिसर हादरला. कारण त्या घरात कोणालाच मूलबाळ नव्हतं. होत्या तर मुलीच. म्हणूनच हे आदित्यलाच आपला वारस मानत. आदित्य होताही तसाच, अगदी सर्वांना मान देणारा, कृतज्ञ. प्रत्येकाच्या तोंडी फक्त एकच प्रश्न होता, इतक्या मोठ्या घराण्याच्या वारसावर हल्ला करण्याचं धाडस नेमकं कोणी केलं? देशमुख वाड्याबाहेर गावकऱ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. एक ज्येष्ठ गृहस्थ चिंताग्रस्त आवाजात म्हणाले, देवा, हे काय घडलं? देशमुख घराण्याच्या वारसावर जीव घेणं हल्ला? इतकं मोठं धाडस कोण करू शकतं? तेवढ्यात वाड्यातील एक नोकर धावत बाहेर आला. सगळ्यांनी ऐका, डॉक्टरांनी सांगितलं आहे की हल्ला खूप गंभीर होता. वेळेवर उपचार झाले नसते तर आज मोठं अनर्थ घडलं असतं. देशमुख कुटुंबातील पुरुष संतापाने लालबुंद झाले होते. एक जण दातोट खात म्हणाला, ज्याने हे कृत्य केलं आहे त्याचं नाव एकदा समोर येऊ दे, त्याला जिवंत सोडणार नाही. गावातील अरुंद गल्लीबोळांपासून देशमुख वाड्याच्या उंच भिंतींपर्यंत एका जीवघेण्या हल्ल्यानंतर मृत्यूसारखी शांतता पसरली होती.
प्रत्येकाच्या डोळ्यात संताप आणि असहाय्यतेचे अश्रू दाटले होते. अनेक दिवस बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर आदित्य देशमुखच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली. त्याला शुद्ध आल्यानंतर डॉक्टरांनी घरी जाण्याची परवानगी दिली. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर आदित्यची गाडी देशमुख वाड्याच्या मुख्य दरवाजासमोर येऊन थांबली. त्याच्या स्वागतासाठी संपूर्ण देशमुख कुटुंब बाहेर उभे होते. चेहऱ्यावर अजूनही अशक्तपणाची छाया होती, पण त्याच्या डोळ्यांतील तेज आणि धाक किंचितही कमी झाला नव्हता. कुणाचा आधार न घेता त्याने स्वतःच गाडीचं दार उघडलं आणि खाली उतरला. मी अगदी ठीक आहे मामा, मला आता कोणाच्या आधाराची गरज नाही. गोविंदराव पुढे आले आणि त्यांनी जावयाला घट्ट मिठी मारली. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. देवाचे लाख लाख आभार, माझा मुलगा मला सुखरूप परत मिळाला. आजूबाजूला उभ्या नातेवाईकांनी आणि नोकरांनी फुलांची उधळण केली. एक वयोवृद्ध आजीबाईंनी लगेच त्याची दृष्ट काढली आणि म्हणाल्या, देवाची कृपा आहे, आमचा आदित्य सुखरूप परत आला. आदित्याने वाड्यात जमलेल्या प्रत्येकाकडे शांत पण कठोर नजरेने पाहिले. त्याच्या ओठांवर हलकीशी कटू स्मितरेषा उमटली. देशमुख वाड्याची परंपरा आणि मानमराबत इतक्या सहजासहजी कोणी संपवू शकत नाही. ज्यांनी ही हिंमत केली आहे तेही फार दिवस शांत बसू शकणार नाहीत. वाड्याच्या मोठ्या दिवाणखान्यात देशमुख कुटुंबातील सर्व ज्येष्ठ मंडळी आणि जवळचे नातेवाईक जमले होते. वातावरणात प्रचंड तणाव भरून राहिला होता. आदित्यवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याला अनेक महिने उलटून गेले होते, पण अजूनही हल्लेखोरांचा काहीच मागबूस लागला नव्हता. घरच्यांनी स्वतःच्या माणसांमार्फत आणि खासगी शोध पथकांच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते, पण प्रत्येक धागा मध्येच तुटत होता. हा अंतहीन शोध आता सर्वांच्या मनाचा ताबाच घेत होता. एक जवळचा नातेवाईक रागाने टेबलावर मूठ आपटत म्हणाला, महिने उलटले पण ते लोक जमिनीत गाडले गेले की आकाशात विरले? रात्रीच्या अंधारात वार करून ते असे कसे गायब झाले? गोविंदराव शांतपणे हातातील जपमाळ फिरवत होते. त्यांच्या आवाजात कमालीचा निर्धार होता. या घरातील कोणीही पोलिसांवर किंवा कायद्यावर अवलंबून राहायचं नाही. आपल्या रक्ताचा बदला आपण स्वतः घेऊ. त्यासाठी महिने लागले किंवा वर्षे आम्ही थांबणार नाही. दुसरे एक काका निराशेने म्हणाले. मूळ गावापासून शहरापर्यंत प्रत्येक ठिकाणी शोध घेतला. प्रत्येक संभाव्य शत्रूची चौकशी केली, पण हातात काहीच लागलं नाही. जणू हल्लेखोर हवेत विरून गेले. एका कोपऱ्यात उभी असलेली वैदेही देशमुख हे सगळं ऐकत होती. तिचं मन अस्वस्थ झालं होतं. ती स्वतःशीच पुटपुटली, इतके महिने झाले पण त्या खुनीचा अजूनही काहीच पत्ता नाही. हा अंधार कधी दूर होणार? पडद्यामागे लपून बसलेला तो माणूस नेमका कोण आहे? संध्याकाळी पुन्हा एकदा देशमुख वाड्यात सर्व नातेवाईक आणि गोविंदराव जमले. कारण अशी बातमी पसरली होती की आदित्यवर हल्ला करणाऱ्यांविषयी महत्त्वाचा एक धागा सापडला आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि संताप स्पष्ट दिसत होता. कदाचित आज त्या गुन्हेगाराचा चेहरा समोर येणार होता. आदित्य नेहमीप्रमाणे शांत आणि ठाम पावलांनी दिवाणखान्यात आला. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता, पण डोळ्यात एखादं खोल गुपित दडलेलं जाणवत होतं. गोविंदराव देशमुखांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं, आदित्य, ऐकलं की तुला समजलं आहे तुझ्यावर हल्ला कोणी केला? सांग त्याचं नाव. आज त्याला जिवंत सोडणार नाही. आदित्यने उपस्थित सर्वांकडे थंड नजरेने पाहिलं. ओठांवर कटू हास्य उमटलं. तुम्ही सगळे एवढे अस्वस्थ का होताय? माझं म्हणणं असेल तर ही गोष्ट इथेच संपवलेली बरी. हे ऐकताच एक मामा संतापाने उभे राहिले. संपवायची? तुझ्या छातीत 3 गोळ्या झाडल्या होत्या आदित्य, आणि तू म्हणतोस की गोष्ट इथेच संपवूया? ज्यांनी तुला मारण्याचा प्रयत्न केला त्यांना माफ करायचं? आदित्य काही क्षण शांत राहिला, मग अत्यंत कठोर आवाजात म्हणाला, माफ मी कोणालाच करत नाही मामा, पण त्या माणसाचा शोध घेणं आणि त्याच्याशी हिशेब चुकता करणं हे तुमचं काम नाही. हा माझा वैयक्तिक विषय आहे आणि त्याचा निकालही मीच लावणार. एका कोपऱ्यात उभी असलेली वैदेही देशमुख हे ऐकून पूर्णपणे हादरली. तिच्या मनात शेकडो प्रश्न निर्माण झाले. ती स्वतःशीच कुजबुजली. वैयक्तिक विषय? ज्याने त्याला मृत्यूच्या दारात नेऊन उभं केलं त्याला आदित्य का लपवत आहे? असं कोणतं गुपित आहे जो तो सगळ्यांपासून लपवू पाहतोय? मध्यरात्रीची गडद शांतता पुन्हा एकदा संपूर्ण देशमुख वाड्यावर पसरली होती. पण त्या शांततेच्या आड आता एका मोठ्या रहस्याची चाहूल स्पष्टपणे जाणवत होती. वैदेही देशमुख हळूच आपल्या खोलीतून बाहेर पडली. आदित्यच्या त्या एका वाक्यापासून, हा माझा वैयक्तिक विषय आहे, तिच्या मनात असंख्य प्रश्नांचा गुंता निर्माण झाला होता. त्या प्रश्नांनी तिची झोप उडवली होती. तिला जाणून घ्यायचं होतं की आदित्य नेमकं कोणतं रहस्य सगळ्यांपासून लपवत आहे.
सावध पाऊल टाकत ती आदित्यच्या खोलीपाशी आली. दरवाजा किंचित उघडाच होता. आता मंद प्रकाश पसरला होता. आदित्य गाढ झोपल्यासारखा पलंगावर पडला होता. वैदेहीने अत्यंत काळजीपूर्वक दरवाजा आणखी उघडला आणि आत शिरली. तिच्या पावलांचा आवाज इतका हलका होता की जणू हवेलाही तिच्या येण्याची चाहूल लागली नाही. ती पलंगाजवळ येऊन काही क्षण शांतपणे त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. त्याच्या कपडावर अजूनही त्या भीषण हल्ल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. तिचं हृदय जोरजोराने धडधडत होतं. पण डॉक्टर म्हणून सत्य जाणून घेण्याची हट्टी जिद्द तिच्या भीतीवर मात करत होती. थरथरणाऱ्या हातांनी तिने आदित्यच्या शर्टाचं वरचं बटन उघडलं. मनात भीती होती की तो जागा झाला तर, पण त्या जखमेचं सत्य जाणून घेण्याची ओढ अधिक प्रबळ होती. ती हळूच पुटपुटली, माफ कर आदित्य, पण तुझ्या छातीवरील त्या जखमा आजही कोणतं सत्य लपवून बसले आहेत हे मला जाणून घ्यायचंच आहे. तिने पहिलं बटन उघडलं. दुसऱ्या बटनाकडे हात सरकणार इतक्यात अंधारात आदित्यचा थंड गंभीर आवाज घुमला. इतक्या रात्री चोरून माझ्या खोलीत येऊन माझे कपडे उघडायची सवय तुला कधी लागली वैदेही? त्या एका वाक्याने वैदेहीच्या अंगातलं रक्त घोटलं. तिचे हात हवेसच थिजून राहिले. श्वास घशात अडकला. काही क्षण ती जणू दगडाची मूर्तीच बनली. काही बोलण्याआधीच आदित्य उठून बसला. त्याने शांतपणे शर्ट नीट केला आणि तिच्याकडे रोखून पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, पण एक गूढ उपरोधिक स्मित उमटलं होतं. काय झालं वैदेही? लग्नाच्या त्या रात्रीनंतर आता माझ्या जखमांची इतकी काळजी वाटायला लागली की डॉक्टरबाईंना नवऱ्याची तपासणी करायला मध्यरात्रच योग्य वेळ वाटली. वैदेहीचा चेहरा संतापाने लाल झाला. दरदरणारा श्वास आवरत ती कठोर आवाजात म्हणाली, तुझं उपरोधिक बोलणं बंद कर. मी इथे तमाशा पाहायला आलेली नाही. मला फक्त हे जाणून घ्यायचं आहे की तू कोणतं रहस्य लपवत आहेस. तुझ्या छातीवरील या जखमा कोणाला वाचवण्यासाठी आहेत? आदित्यचा चेहरा क्षणात कठोर झाला. डोळ्यात धोकादायक चमक दाटली. तो 2 पावलं पुढे आला आणि तिच्या समोर उभा राहिला. माझ्या जखमा आणि माझे रहस्य विसरून जा वैदेही. जितकं खोल उतरण्याचा प्रयत्न करशील तितकी स्वतःच बुडशील. पण आज वैदेही माघार घेणाऱ्यांपैकी नव्हती. तिच्या मनातलं वेड, काळजी आणि प्रेम भीतीपेक्षा कितीतरी मोठं झालं होतं. आदित्य काही बोलण्याआधीच ती अचानक त्याच्या जवळ आली आणि त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. थरथरणाऱ्या ओठांनी तिने त्याच्या जखमेच्या हलक्या व्रणाला अलगद स्पर्श केला. त्या क्षणी आदित्यचं संपूर्ण शरीर थरारून गेलं. त्याच्या तोंडून नकळत एक दाबलेला हुंदका बाहेर पडला. श्वास एका क्षणासाठी थांबल्यासारखा झाला. वैदेहीचे गरम अश्रू त्याच्या जखमेवर ओघळले. ती रडतच कुजबुजली, मला माहीत आहे, ही जखम एखाद्या परक्या माणसाने दिलेली नाही. तुझ्याच एखाद्या जीवलगाने तुला हा घाव दिला आहे. नाहीतर स्वतःच्या खुनीला तू कधी वाचवलं नसतंस. आदित्य एका झटक्याने मागे सरकला. जणू पेटत्या निखाऱ्यालाच हात लागला होता. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच रागासोबत दडपलेली घालमेल स्पष्ट दिसत होती. त्याने पटकन हाताने ती जखम झाकली जिथे अजूनही वैदेहीच्या अश्रूंची ऊब शिल्लक होती. स्वतःवर ताबा मिळवत तो दातोट खाऊन म्हणाला, ही कसली वेडेपणाची कृती होती वैदेही? तुला शुद्ध आहे ना? काय करते आहेस याची जाणीव आहे का? वैदेही आता स्वतःला थांबवू शकत नव्हती. जबरदस्तीच्या लग्नाचा राग, रुग्णालयातील वेदना, त्याचे टोमणे, मनात साचलेलं दुःख सगळं एकदम बाहेर आलं. रडतच ती म्हणाली, हो, मी पूर्ण शुद्धीत आहे आणि मला माहीत आहे की तू माझा तिरस्कार करतोस. या देशमुख वाड्यातले अनेक जण मला अपशकुनी समजतात हेही मला माहीत आहे. आणि हेही समजतं की त्या खुनीला वाचवण्यासाठी तू स्वतःचा जीवही पणाला लावत आहेस. पण मी काय करू? त्या दिवशी ऑपरेशन थिएटरमध्ये तुझा श्वास अडकला होता. बेशुद्धीत सुद्धा तू माझा हात इतका घट्ट पकडून ठेवला होतास. त्या क्षणी माझं मन कायमचं तुझ्यात गुंतलं. मला या जबरदस्तीच्या लग्नाचा तिरस्कार होता. तुला मला आयुष्यात पाहायचं सुद्धा नव्हतं. पण आता मी असहाय्य झाले आहे आदित्य, कारण माझं तुझ्यावर प्रेम जडलं आहे. खूप मनापासून प्रेम जडलं आहे. तिची कबुली ऐकून आदित्य क्षणभर निशब्द झाला. त्याचे ओठ जड झाले. डोळ्यात अविश्वासाचं वादळ उसळलं. ज्या मुलीला तो या सगळ्या संकटापासून दूर ठेवू पाहत होता ती आज त्याच्यावर जीवापाड प्रेम करू लागली होती. वैदेहीच्या अश्रूंनी भिजलेल्या चेहऱ्याकडे पाहताना त्याच्या मनात दडवून ठेवलेली जुनी वेदना पुन्हा जागी झाली. तरीही त्याने चेहऱ्यावरचा कठोरपणा ढळू दिला नाही. वैदेहीने डोळे पुसले. तिच्या आवाजात अजूनही वेदनेची तीव्रता होती. तुला वाटतं मी ते फक्त तुझं रहस्य जाणून घ्यायला आले आहे? नाही आदित्य. वैदेही देशमुख हळूहळू त्याच्या जवळ आली. तिची नजर सरळ त्याच्या डोळ्यात भिडली होती. आवाज थरथरत होता पण शब्दात प्रामाणिकपणा होता.
त्या रात्री जेव्हा मी तुला त्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात तडफडताना पाहिलं, तुझा प्रत्येक श्वास तुटत होता, तू मृत्यूशी झुंज देत होतास, तेव्हा देवाची शपथ, माझं हृदय अक्षरशः तुटून गेलं होतं. ते रक्त फक्त तुझ्या शरीरातून वाहत नव्हतं आदित्य, त्याचा प्रत्येक थेंब माझ्या श्वासांनाही जखमी करत होता. तिचा गळा दाटून आला. इतके दिवस मनात दाबून ठेवलेलं दुःख आता आवरत नव्हतं. रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये बेशुद्ध अवस्थेत तू माझा हात घट्ट पकडून ठेवला होतास. त्या एका क्षणी माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. मी डॉक्टर आहे. मृत्यूला हरवण्यासाठी लढणं मला माहीत आहे. पण त्या रात्री तुझ्या वेदनेने माझ्या हृदयाचा प्रत्येक ठोका विदीर्ण करून टाकला. तिच्या मनातून उमटलेले ते शब्द ऐकून खोलीत पुन्हा शांतता पसरली. आदित्यच्या डोळ्यात एका क्षणासाठी वेदना आणि अस्वस्थतेची झलक चमकून गेली. पण पुढच्या क्षणी त्याने ती भावना मनाच्या खोल कप्प्यात दाबून टाकली. त्याच्या कठोर चेहऱ्यावर हलकसं उपहासपूर्ण स्मित उमटलं. त्याने अलगद हात पुढे करून वैदेहीच्या अश्रूंनी भिजलेल्या गालावर हात ठेवला. त्या स्पर्शात माया होती, पण त्याचे शब्द बर्फासारखे थंड होते. तिच्या अगदी जवळ जात तो कुजबुजला. प्रेमाचं हे नाटक करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी होती वैदेही. ज्या हृदयावर तू तुझा हक्क सांगायला आली आहेस, ते कुणाच्या प्रेमाची वाट पाहत बसलेलं नाही. वैदेही क्षणभर स्तब्ध झाली. त्याच्या डोळ्यात एक जुना राग, जुनी जखम आणि न विझलेली वैर भावना स्पष्ट दिसत होती. आदित्य पुन्हा म्हणाला, तू म्हणतेस मला वेदनेत पाहून तुझं मन तुटलं. पण ऐक, वेदना देणाऱ्यांना कधीच वेदना होत नाहीत. या जखमा, हा त्रास, हे सगळं माझं स्वतःचं आहे. यात बाहेरच्या कुणासाठी ना दया आहे ना प्रेमाला जागा. त्याच्या प्रत्येक शब्दाने वैदेहीच्या पायाखालची जमीन सरकली. तिचं हृदय धडधडू लागलं. चेहरा फटक पडला. ती काही बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण शब्द ओठांपर्यंत येत नव्हते. मनात एकच प्रश्न घुमत होता. आदित्यला सगळं माहीत आहे का? माझ्या मनात काय चाललं हे त्याला आधीच समजलं आहे का? ती स्वतःला सावरत होती, इतक्यात आदित्य आणखी एक पाऊल पुढे आला. त्याच्या ओठांवरचं गूढ स्मित वातावरण अधिकच गंभीर करत होतं. खोल नजरेने तिच्याकडे पाहत तो म्हणाला, तुला खरंच वाटलं तू इतक्या शांतपणे माझ्या खोलीत येशील, माझ्या जखमा पाहशील आणि मला काहीच करणार नाही? त्याच्या त्या अर्थपूर्ण शब्दांनी वैदेही आतून हादरली. तिचा श्वास अडकला. ती फक्त त्याच्या डोळ्यात पाहत राहिली. त्या नजरेसमोर तिच्या मनातलं प्रत्येक रहस्य उघड पडल्यासारखं वाटत होतं. आदित्यच्या गूढ बोलण्यामुळे तिचा गोंधळ आणखी वाढला. तो तिच्यावर संशय घेत होता की स्वतःचं एखादं मोठं रहस्य लपवत होता हे तिला कळेना. कपाळावर आठ्या चढवत तिने थरथरत्या आवाजात विचारलं, आदित्य, तू नेमकं काय बोलतो आहेस? या कोड्यांचा अर्थ तरी काय? मी तर फक्त सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न करत होते. पण तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच आदित्यने तिला थांबवलं. त्याच्या नजरेतील राग आता कटू उपरोधात बदलला होता. त्याला तिचं इतक्या जवळ येणंही एखादा दिखावा वाटत होता. त्याच्या या थंड वागण्याने वैदेहीच्या मनाला खोलवर वेदना झाल्या. पण यावेळी तिने भीतीला पूर्णपणे मागे सोडलं. डोळ्यातले अश्रू पुसत ती निर्धाराने त्याच्याकडे पाहू लागली. मग दोन्ही हात मागे घेत ठाम आवाजात म्हणाली, तुला जे वाटेल ते समज. माझ्यावर संशय घे, आरोप कर. आता मला त्याची काहीच पर्वा नाही. मी माझं सगळंच हरवून बसले आहे. आता माझ्याकडे लपवण्यासारखं काही उरलेलं नाही. मला या नात्याचा खरा स्वीकार हवा आहे, कारण माझ्या मनात तुझ्यासाठी प्रचंड तडफड आहे. तिच्या त्या मनापासूनच्या कबुलीने खोलीतील वातावरणच बदलून गेलं. आदित्यच्या चेहऱ्यावरचा दगडासारखा कठोरपणा हळूहळू वितळू लागला. डोळ्यांतील रागाची जागा एका खोल भावनेने घेतली. त्याने दीर्घ श्वास घेतला, जणू अनेक वर्षांचं ओझं एका क्षणात हलकं झालं होतं. त्याने आपला सारा कठोरपणा बाजूला ठेवला आणि दोन्ही हात पसरवत वैदेहीला जवळ ओढून घेतलं. या अनपेक्षित बदलाची तिला अजिबात अपेक्षा नव्हती. ती हुंदके देत त्याच्यासमोर गुडघ्यावर बसली आणि डोकं त्याच्या मांडीवर टेकवलं. तिचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. चेहरा अश्रूंनी पूर्ण भिजला होता. आदित्य खाली वाकला. त्याने अलगद तिच्या विस्कटलेल्या केसांवरून हात फिरवला. त्या स्पर्शात इतकी माया आणि इतका दिलासा होता की वैदेहीच्या मनात उसळलेलं भीतीचं वादळ हळूहळू शांत होऊ लागलं. तो तिच्या केसांतून अलगद बोटं फिरवत तिच्या अगदी जवळ झुकला आणि प्रेमाने कुजबुजला, तुला असं वाटतं की फक्त तूच या प्रेमात हरली आहेस? वैदेही, जर तू प्रेमात वेडी झाली असशील तर मी सुद्धा याच वेळेपणा तुझ्या मागे खूप आधीपासून चालत आलो आहे. हे लग्न जरी जबरदस्तीने झालं असलं तरी खरं सांगायचं तर माझंही तुझ्यावर प्रेम जडलं आहे. आदित्यच्या तोंडून हे शब्द बाहेर पडताच जणू वैदेहीच्या आत्म्यालाच ऊब मिळाली. तिने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. तिच्या मनात एका नव्या सुंदर सत्याने घर केलं.
इतक्या संघर्षानंतर, इतक्या गैरसमजांनंतर अखेर त्यांच्या प्रेमाला शब्द मिळाले होते. पण नियतीने अजून एक वादळ त्यांच्या वाट्याला ठेवलेलं होतं. आदित्य आणि वैदेहीने ठरवलेलं होतं की आज ते त्यांच्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात करतील. पण आदित्यच्या मनात मात्र अजूनही सूड होताच. नववधूच्या रूपात सजलेली वैदेही देशमुख फुलांनी सजवलेल्या खोलीत हजारो स्वप्न आणि आशेचे दिवे मनात पेटवून आदित्यची वाट पाहत बसली होती. पण दरवाजा उघडताच तिची सगळी स्वप्न क्षणार्धात तुटली. समोर प्रेमाने भरलेला आदित्य नव्हता, तर दगडासारखा कठोर, थंड आणि गूढ चेहरा घेऊन उभा असलेला आदित्य होता. त्याने कोटाचं बटन लावत निर्विकार आवाजात म्हटलं, सजून धजून इथे बसून स्वप्न पाहण्याची वेळ संपली आहे वैदेही. उठ, माझ्यासोबत चल. त्याच्या अचानक बदललेल्या वागण्याने ती गोंधळून गेली. आदित्य, हे काय? आपण कुठे चाललो आहोत? आणि आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्रीचं काय? तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच त्याने तिचा हात घट्ट पकडला आणि तिला खोलीबाहेर ओढत म्हणाला, ज्या गोष्टीची तुला इतकी घाई होती त्याचं उत्तर आज मिळेल. आता एकही प्रश्न विचारू नकोस. काही क्षणांतच त्यांची गाडी रात्रीच्या अंधारात शहर सोडून दूर निघाली. नागपूर शहराच्या वर्दळीपासून दूर, पेंचच्या डोंगरांमधील निर्जन आणि काळोख्या घाट रस्त्याकडे गाडी वेगाने धावू लागली. आजूबाजूला फक्त दाट जंगल, थंड वारा आणि अंगावर काटा आणणारी शांतता होती. शेवटी आदित्यने एका उंच ओसाट टेकडीवर गाडी थांबवली. वैदेहीचं हृदय भीतीने धडधडत होतं. लग्नाचा लाल पोशाख त्या भयान वातावरणात अगदीच विसंगत वाटत होता. थरथरत्या आवाजात तिने विचारलं, आदित्य, आपण इथे का आलो आहोत? तुला मला काय सांगायचं आहे? त्याने गाडीचं दार जोरात बंद केलं. त्याच्या चेहऱ्यावरचा कठोरपणा आणखी भयानक वाटत होता. तो तिच्या बाजूला आला, दार उघडला आणि तिला बाहेर उतरवलं. थंड आवाजात म्हणाला, तुला सत्य जाणून घ्यायचं होतं ना? माझ्या जखमांमागचं रहस्य उलगडायचं होतं? मग आज तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला इथे मिळेल. त्या निर्जन टेकडीवर दूरदूरपर्यंत माणसाचा मागमूस नव्हता. थंड वारा आणि भयान शांतता. गाडीच्या हेडलाईटच्या फिकट प्रकाशात नववधूच्या वेशातील वैदेही थरथरत उभी होते. काही तासांपूर्वी प्रेमाची कबुली देणारा माणूस अचानक इतका बदलला कसा हे तिला समजत नव्हतं. आदित्यने कोटाच्या आतील खिशातून काळ्या रंगाचं पिस्तूल बाहेर काढलं. त्याच्या डोळ्यात प्रेमाचा लवलेश नव्हता, फक्त संताप, वेदना आणि सुडाची ज्वाला होती. त्याने शांतपणे पिस्तुलाचा स्लाईड मागे ओढला. त्या धातूच्या आवाजाने वैदेहीच्या अंगावर काटा आला. पिस्तूल हवेत उचलत तो बर्फासारखा थंड आवाजात म्हणाला, सत्य जाणून घेण्याचा हट्ट होता ना वैदेही? मग आज त्या सत्याला सामोरं जायची तयारी ठेव, कारण इथून परत जाण्याचा मार्ग नाही. त्या काळ्याकुट्ट रात्रीत नववधूच्या वेशातील वैदेही एखाद्या दुःस्वप्नातील सावलीसारखी दिसत होती. तिच्या कपाळावरील कुंकू, दागिने, हातांवरील मेहंदी, या सगळ्यांचं अस्तित्व त्या पिस्तुलासमोर क्षणात अर्थहीन झालं. तिने थरथरत्या हातांनी त्याच्याकडे पाहत विचारलं, आदित्य, हे काय करतो आहेस? काही वेळापूर्वी तर तू म्हणालास की तू माझ्यावर प्रेम करतोस. मग हे सगळं काय आहे? ते सगळं खोटं होतं का? तिच्या प्रश्नावर आदित्यच्या ओठांवर उपरोधिक स्मित उमटलं. तिच्या अश्रूंनी त्याच्या चेहऱ्यावरचा कठोरपणा किंचितही हलला नाही. तो तिच्या जवळ आला. तिच्या कानाशी झुकून थंड आवाजात म्हणाला, प्रेम त्याच्या जागी आहे वैदेही, पण देशमुख वाड्याशी विश्वासघात करणाऱ्याला आणि या घराच्या रस्त्यांमध्ये डोकावणाऱ्याला शिक्षा फक्त मृत्यू किंवा त्याहून भयानक असते. त्याचे शब्द ऐकताच वैदेहीच्या अंगातून रक्तच निघून गेल्यासारखं वाटलं. आदित्यच्या डोळ्यांसमोर 7 महिन्यांपूर्वीची ती रक्तरंजित रात्र पुन्हा जिवंत झाली. ज्या रात्री मृत्यू त्याच्या अगदी जवळून गेला होता आणि ज्याच्या खुणा अजूनही त्याच्या छातीवर होत्या. त्याचा श्वास संतापाने धगधगत होता. पुढच्या क्षणी त्याने पिस्तुलाची नळी थेट वैदेहीच्या छातीवर रोखली. त्याचा हात अजिबात थरथरत नव्हता. आवाजात थंड सूड होता. हिशेब चुकता करायचा आहे वैदेही. 7 महिन्यांपूर्वी याच रात्री तू तुझ्या माणसांकडून माझ्यावर गोळ्या झाडवल्या. तेव्हा एक गोष्ट विसरली होतीस. आदित्य देशमुख कधीच हिशेब बाकी ठेवत नाही. लहानपणापासून मी या लोकांसोबत राहत आहे. ते माझे आहेत. माझ्या घरात येऊन माझ्या आयुष्यात घुसण्याची जी हिंमत तू केलीस तिची किंमत आता चुकवावी लागेल. त्या दिवशी गोळ्या तुझ्या लोकांनी झाडल्या होत्या, पण आज गोळी मी झाडणार आहे. वैदेहीचं हृदय जणू थांबूनच गेलं. तिचं संपूर्ण शरीर भीतीने थरथरू लागलं. पायाखालची जमीन सरकली. डोळे विस्पारले गेले, कारण आजवर पडद्याआड लपलेलं भयंकर सत्य तिच्यासमोर उभं होतं. आदित्यने ट्रिगरवर बोट ठेवताच त्या क्षणी त्याच्या कोटाच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलची स्क्रीन अचानक उजळून निघाली. त्याच क्षणी मोबाईलची तीव्र रिंग त्या निर्जन डोंगररांगांतील भयानक शांतता चिरत घुमली. आदित्यच्या हातातील पिस्तुलावरील पकड क्षणभर सैल झाली. संतापाने त्याने मोबाईल बाहेर काढला.
उद्देश फक्त कॉल किंवा संदेश बंद करून अपूर्ण राहिलेला सूड पूर्ण करण्याचा होता. पण स्क्रीनवर चमकणारे शब्द पाहताच त्याची बोटं जागच्या जागी थिजली. त्याचा जिवलग मित्र दिनेशने पाठवलेला एक संदेश आणि त्यासोबत एक गुप्त व्हिडिओ. आदित्यने थरथरणाऱ्या नजरेने संदेश वाचायला सुरुवात केली. अभिनंदन आदित्य, ज्या पत्नीला तू तुझ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा सूत्रधार समजून ठार मारायला निघाला आहेस, ती पूर्णपणे निर्दोष आहे. 7 महिन्यांपूर्वी तुझ्यावर गोळ्या झाडणारा दुसरा कोणी नसून मीच आहे, तुझा मित्र दिनेश. मीच सगळे पुरावे वैदेहीच्या विरोधात तयार केले, जेणेकरून तुम्ही दोघं कायमचे वेगळे व्हाल आणि मला देशमुख वाड्याच्या संपत्तीवर ताबा मिळवता येईल. खरा गुन्हेगार मीच आहे आणि हा व्हिडिओ त्याचा पुरावा आहे. ते शब्द वाचताच आदित्यच्या हातातून मोबाईल निसटायचा बाकी राहिला. त्याचं संपूर्ण शरीर हादरून गेलं. त्याने अविश्वासाने पुन्हा स्क्रीनकडे पाहिलं आणि नंतर भीतीने थरथरत उभ्या असलेल्या वैदेहीकडे नजर वळवली. तिच्या अंगावरचा लाल नववधूचा पोशाख थंड वाऱ्यात हलत होता. त्याच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. हे खरं आहे? पुढच्या क्षणी त्याच्या हातातून पिस्तूल खाली निसटला आणि दगडी जमिनीवर आदळत मोठा आवाज झाला. त्या आवाजाने जणू त्याच्या आयुष्याचा पाया कोसळला. मोबाईलवरील सत्याने त्याच्या पायाखालची जमीन सरकवली होती. ज्याला तो आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू समजत होता, ती तर पूर्णपणे निरपराध होती आणि ज्याच्यावर त्याने जीवापाड विश्वास ठेवला त्याच मित्राने पाठीवर विश्वासघाताचा खंजीर खुपसला होता. त्या भयानक सत्याचा आघात त्याच्या दगडासारखा कठोर स्वभावही सहन करू शकला नाही. पिस्तूल हातातून सुटलं. खांदे खाली झुकले. श्वास अडकला. डोळ्यांतील कठोरपणा क्षणात नाहीसा झाला. त्याने दोन्ही हातांनी डोकं धरलं आणि आतून उसळणाऱ्या वेदनेचा हुंदका त्याच्या ओठांवर फुटला. त्याने स्वतःच्या हातांनी आपल्या प्रेमाला मृत्यूच्या उंबरठ्यावर आणून उभं केलं होतं. त्या थंडगार वातावरणात पिस्तूल जमिनीवर पडताच वैदेहीमध्येही काहीतरी कायमचं बदललं. तिच्या डोळ्यांतील भीती नाहीशी झाली. तिच्या जागी असह्य वेदना आणि जळजळीत संताप उभा राहिला. तिला आता कोणत्याही स्पष्टीकरणाची गरज उरली नव्हती. ज्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी तिने स्वतःचा जीव धोक्यात घातला होता, त्याच माणसाने तिलाच खुनी समजून मृत्यूच्या दारात आणून उभं केलं होतं. ती विजेच्या वेगाने खाली वाकली. जमिनीवर पडलेलं पिस्तूल उचललं. तिचा हात क्षणभरही थरथरला नाही. तिचे अश्रू जणू आता आटून गेले होते. एकही क्षण न दडवता तिने पिस्तुलाची नळी स्वतःच्या कपाळावर रोखली. आदित्य अजूनही धक्क्यात उभा होता, पण वैदेहीची ती कृती पाहताच त्याच्या अंगावर काटा आला. तो घाबरून ओरडला, वैदेही, हा काय वेडेपणा आहे? खाली ठेवते. पण तिच्या चेहऱ्यावर वेदनांनी भरलेलं उपहास मिश्रित स्मित उमटलं. तिचा भरून आलेला आवाज त्या डोंगरातील शांततेला भेदत म्हणाला, माझ्यावर संशय घेतलास तू आदित्य. मला खुनी समजलास. माझा जीव घ्यायला इथे घेऊन आलास. हाच का माझ्या प्रेमाचा मोबदला? मी तेव्हा तुझ्यावर प्रेम नसतानाही तुझ्या प्रत्येक श्वासासाठी देवाकडे प्रार्थना केली. आणि आज जेव्हा मी तुला सांगितले की मी तुझ्यावर प्रेम करते, तर तू मला मृत्यूची शिक्षा दिलीस. आज तुझा गैरसमज दूर झाला आहे, पण आता उशीर झाला आहे. तिच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू वाहू लागले. ट्रिगरवर तिचं बोट घट्ट बसलं. ती शांत पण दगडासारख्या कठोर आवाजात म्हणाली, तू पुन्हा कधीतरी माझ्यावर दुसरा एखादा आरोप करशील त्याआधी ही कहाणी मी स्वतःच इथे संपवते. ते शब्द ऐकताच आदित्यच्या पायाखालची जमीन पुन्हा सरकली. त्याचा सारा अहंकार, सारा राग, सारा कठोरपणा एका क्षणात राख झाला. काही क्षणांपूर्वीपर्यंत दगडासारखा उभा असलेला तो आता अपराधीपणाने विदीर्ण झालेला माणूस झाला होता. तो अक्षरशः वेड्यासारखा तिच्याकडे धावत गेला. त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. नको वैदेही, देवासाठी असं करू नकोस. माझ्याकडून फार मोठी चूक झाली. मला माफ कर. त्याचा आवाज तुटत होता. तो धडपडत तिच्यापर्यंत पोचला आणि पूर्ण ताकदीने तिच्या हातातून पिस्तूल हिसकावून घेतलं. पुढच्या क्षणी त्याने ते पिस्तूल दूरदरीत भिरकावून दिलं. काळोखात ते कायमचं नाहीसं झालं, पण त्या रात्री डोंगरदऱ्यांमध्ये मात्र आदित्यचे हुंदके, त्याचा पश्चाताप आणि त्याच्या तुटलेल्या मनाचा आक्रोश बराच वेळ घुमत राहिला. डोंगर रांगांवरील ती थंडगार रात्र आता भीतीची राहिली नव्हती. हवेत आता फक्त 2 तुटलेल्या मनांचे हुंदके आणि प्रेमाने भरलेल्या श्वासांचा आवाज घुमत होता. संकट टळलं होतं, पण त्याच्या जखमा दोघांच्या मनावर खोलवर उमटल्या होत्या. आदित्यने थरथरणाऱ्या हातांनी वैदेहीला आपल्या मिठीत ओढलं. अजूनही धक्का, वेदना आणि रागाच्या वादळात अडकलेली वैदेही त्याच्या मजबूत मिठीत येताच पूर्णपणे कोसळली. तिने डोकं त्याच्या रुंद छातीवर टेकवलं आणि लहान मुलीसारखी हमसून रडू लागली. आदित्यने तिला आणखी घट्ट कवटाळलं, जणू जगातील प्रत्येक संकटापासून तिला कायमचं जपायचं होतं. त्याच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू तिच्या केसांवर पडत होते. तो पुन्हा पुन्हा तिच्या कपडावर आणि गालांवर अलगद चुंबन ठेवत निशब्दपणे माफी मागत होता.
बराच वेळ ते दोघे त्या निर्जन टेकडीवर एकमेकांच्या मिठीत उभे राहून रडत राहिले. जणू त्यांच्या अश्रूंनी अनेक महिन्यांचे गैरसमज, वेदना आणि मनात साचलेलं विष वाहून नेलं होतं. त्या क्षणी फक्त प्रेम, ओढ आणि पुन्हा एकमेकांना मिळाल्याचा आनंद उरला होता. काही वेळाने आदित्याने अलगद वैदेहीचा चेहरा आपल्या हातात घेतला. तिच्या डोळ्यांतील अश्रू, थरथरणारे ओठ आणि चेहऱ्यावर उमटलेली वेदना पाहून त्याचं हृदय पुन्हा एकदा हेलावलं. तो हळूच तिच्याजवळ झुकला आणि तिच्या थरथरणाऱ्या ओठांवर प्रेमाने चुंबन दिलं. ते केवळ एक चुंबन नव्हतं, तो त्याच्या पश्चातापाचा, अथांग प्रेमाचा आणि नव्या आयुष्याच्या सुरुवातीचा निशब्द स्वीकार होता. त्या दीर्घ भावपूर्ण क्षणात त्यांच्यातील सर्व तक्रारी, गैरसमज, संशय आणि मृत्यूची सावली कायमची विरून गेली. वैदेहीने डोळे मिटले. तिने अलगद त्याच्या गळ्यात हात गुंफले आणि स्वतःला पूर्णपणे त्याच्या प्रेमाच्या स्वाधीन केलं. थंडगार वाऱ्याची झुळूक आता तिला भीतीदायक वाटत नव्हती, तर नव्या आयुष्याची गोड चाहूल देत होती. नियतीने त्यांच्या आयुष्यात भयंकर वादळ आणलं होतं, पण सत्याच्या प्रकाशाने तो अंधार कायमचा दूर केला होता. काही क्षणांपूर्वी मृत्यूचा साक्षीदार असलेली ती टेकडी आता दोन हृदयांच्या पुनर्मिलनाची साक्ष देत शांत उभे होते. जणू निसर्गानेही त्यांना आशीर्वाद दिला होता. दिनेशचं कारस्थान उघडकीस आलं होतं आणि पोलिसांनी त्याला अटक करून कायद्याच्या ताब्यात दिलं होतं. देशमुख वाड्यातील संशय, वेर आणि सुडाच्या भावना कायमच्या नाहीशा झाल्या. काही दिवसांनी संपूर्ण देशमुख वाडा पुन्हा एकदा दिव्यांच्या रोषणाईने आणि फुलांच्या सजावटीने उजळून निघाला. यावेळी हा सोहळा केवळ एका नात्याचा नव्हता, तर दोन मनांच्या खऱ्या मिलनाचा उत्सव होता. जबरदस्तीने झालेलं लग्न आता परस्पर विश्वास, प्रेम आणि आयुष्यभराच्या साथीत रूपांतरित झालं होतं. सुंदर साडीत सजलेली वैदेही हळूहळू पुढे आली. समोर उभ्या असलेल्या आदित्यकडे पाहताच तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आदित्यच्या चेहऱ्यावर आता कठोरपणाचा लवलेशही नव्हता. तिथे फक्त शांतता, समाधान आणि खरं प्रेम झळकत होतं. तो पुढे आला. त्याने प्रेमाने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि तिच्या कानाशी हळूच कुजबुजला. वैदेही, माझ्या प्रत्येक चुकीचा, प्रत्येक संशयाचा आणि प्रत्येक अंधाराचा शेवट तू आहेस. या कथेतील नायक नायिका फक्त आपण दोघंच नाही, तर आपल्या आयुष्यभराच्या सोबतीची ही सुरुवात आहे. वैदेही हलकसं हसली. तिने डोकं त्याच्या खांद्यावर टेकवलं. तिच्या मनातील प्रत्येक जखम आता भरून आली होती. आयुष्य एका सुंदर वर्णावर येऊन थांबलं होतं. वर आकाशात लुकलुकणारे तारे जणू एकच गोष्ट सांगत होते. गैरसमजांचा अंधार कितीही गळत असला तरी खऱ्या प्रेमाचा आणि विश्वासाचा एक किरण त्यावर नेहमीच विजय मिळवतो. आदित्य आणि वैदेहीच्या प्रेमाची ही कहाणी अशाच प्रकारे कायमची अजरामर झाली. तर आपली आजची ही कथा इथे संपली आहे. आशा आहे तुम्हाला आवडली असेल. कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. सोबत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. धन्यवाद.